मनोज जरांगे विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष सुरू झालाय। समाजाचे प्रश्न मांडण्याकरता विधानसभेत 40 ते 50 आमदार हवेत अशी भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे। विरोधात बोलणाऱ्यांचा गेम करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा जरांगे पाटलांवर सडकून टीका केली। आपलं हे आंदोलन आता स्थगित करायचं ठरलंय। मी तुमची भूमिका मांडणार आहे। निवडून आल्यावर हे तुम्हाला लिहून देतो। ते आले तर देणारे बनू, नाही आले तर आम्ही पाडणारे बनणार। एका जातीवर सरकार कोणाचंच येऊ शकत नाही। मनोज जरांगे पाटील आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत। कालपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणारे जरांगे आता निवडणुकीची भाषा करू लागले आहेत। मराठ्यांसाठी आरक्षण मागता मागता 50 आमदार विधानसभेत पाठवण्याची तयारी जरांगेंनी केली आहे। जरांगे महायुतीला पाडण्याची भाषा बोलू लागले। थेट सरकार आणि भाजपला टार्गेट करू लागले। 288 उमेदवार उभे करायचे आणि 288 पाडायचे इथपर्यंत जरांगे पोहोचले। माझं ध्येय मराठा आरक्षण आणि कसे मराठ्याचे आता तिथं आमदार जातील आमच्या हक्काचे, मग ते ओबीसी आमच्या विचारात असले तरी चालतील। तो जर म्हणला ना मी तुमची भूमिका मांडणार आहे, निवडून आल्यावर हे तुम्हाला लिहून देतो, आम्ही त्याला सुद्धा ह्याबारी निवडून आणणार। आमच्या हक्काचे आणि प्लस आमचे मात्र देणार आहेत। ते आले तर देणारे बनू, नाही आले तर आम्ही पाडणारे बनणार। एका जातीवर सरकार कोणाचंच येऊ शकत नाही। जरांगेंची राजकीय महत्वाकांक्षा आता पुढे आल्याचा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय। जरांगे पाटलांच्या आंदोलनामागचं सत्य समोर यायला लागलं असून महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते जरांगेंच्या पाठीशी असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केला। त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे आणि त्यांचा या आंदोलनामागचा छुपा अजेंडा काय आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, मराठा समाजासमोर आलेलं आहे। त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा सत्ताकारण आता लपून राहिलेलं नाही। राजकारणात रस नाही असं म्हणणारे जरांगे पाटील राजकीय वक्तव्य का करतात असा थेट सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केलाय। त्यांच्या मनात पोटात जे होतं ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे। त्यांना सत्तेची आस लागलेली आहे। फक्त बोलायचं काय, मला काय सत्तेचं पडलेलं नाही। अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे? बरं, कोणाला निवडून कोणाला पाडणार यावर ना कोणाच्या बाजूने सुपारी घेतल्याचं चित्र झालं हेही बघताय। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही जरांगे पाटलांवर तुफानी हल्ला चढवला। तू विधानसभेत येऊन दाखव अशा शब्दात प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना आव्हान दिलं। तर बारसकर महाराजांनी जरांगेंचं नाटक खुर्चीसाठी असल्याचा आरोप केलाय। समाजाच्या आरक्षणाचा विषयाला राजकारणाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न मनोज दादाचा चाललाय तो अतिशय चुकीच्या पद्धतीतला। जो विषय सुटू शकतो तो सोडवायचा नाही आणि त्याची राजकीय पोळी भाजत बसायचा हा उद्योग चाललाय, हा त्यांनी बंद केला पाहिजे। समाजकारणाकडून राजकारणाकडे यायचं असेल तर हिम्मत असेल तर त्यांनी राजकारणातच यावं। मला अटक केली तर मी बघून घेईन, मला अटक केली तर मी पाडून टाकीन। तुम्हाला काय मुघलांनी बेलपत्र दिले का? मराठ्यांनो, आता खुर्ची हिसकायला तयार राहा। आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं। आणि आता काय म्हणतो? खरं खुर्ची वाढायला तयार राहा। अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं। आरक्षणाच्या मागणी अडून थेट सरकार पाडण्याची भाषा जरांगे का करतायत? मनोज जरांगे आंदोलनाच्या आडून राजकारणात एंट्री करतायत का? जरांगे आता स्वतःचा पक्ष काढणार की मग विरोधकांनाच साथ देणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।